ज्या घटनेने फक्त बीडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरला, ज्या घटनेमुळे बीडमधील गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आणि ज्या घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली, ती घटना म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. या हत्या प्रकरणात आता विशेष मकोका न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि या खटल्यातून त्याला दोषमुक्ती का मिळू शकत नाही, या सगळ्याबद्दल अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसते. या सगळ्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. न्यायालयात काय घडलं याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. आवादा पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:22 बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडचे समर्थक सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांनी आधी सरपंच संतोष देशमुखांची गाडी अडवून त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर अशा वस्तू वापरून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला. संध्याकाळी 6:30 वाजता त्यांचा मृतदेह एका फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले. त्यानंतर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण चांगलंच गाजलं आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. हळूहळू या घटनेशी असलेलं वाल्मिक कराडचं कनेक्शन पुढे आलं आणि तोच या सगळ्याचा करता धरता असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला त्याच्या साथीदारांसह अटकही करण्यात आली. अद्यापही या घटनेचा तपास सुरू असून हळूहळू संतोष देशमुखांच्या हत्येचा कट उघड होतोय. दरम्यान काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडने वकिलांमार्फत संतोष देशमुखांच्या खटल्यातून दोषमुक्त करण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज केला होता. मात्र बीड जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आता वाल्मिक कराडला या खटल्यातून दोषमुक्त का करू शकत नाही यासंबंधी विशेष मकोका न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. कराडच या घटनेचा सूत्रधार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. वाल्मिक कराडच गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार असून त्याच्या विरोधात 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एवढंच नाही तर गेल्या 10 वर्षांमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे किमान 7 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खंडणी मागणे, धमक्या देणे, फोनवरून धमकावणे, महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणणे आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागणे यासह डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवले. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध असून तोच यामागचा खरा सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाले. वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कराडसह त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. या प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्यानं कराड आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. साक्षीदारांचा जबाब आणि काही महत्त्वाच्या पुराव्यांसह वाल्मिक कराड हा या हत्येच्या कटात सामील असल्याचं सिद्ध होते. त्यामुळे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं असल्यानं कराडची दोषमुक्तीची याचिका फेटाळत असल्याचं न्यायालयानं म्हटले. याआधीही CIDने संतोष देशमुख हत्या प्रकरणी 1400 पानांचं दोषारोप पत्र दाखल करत वाल्मिक कराडच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता विशेष मकोका न्यायालयाने सुद्धा पुन्हा एकदा यावरच शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलाच अडकल्याचं स्पष्ट झालंय. या संपूर्ण घटनेची चौकशी, वेगवेगळ्या सुनावण्या आणि एकूणच तपासांती वाल्मिक कराडला कोणती कठोरात कठोर शिक्षा होते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.